नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण जर यंदा अडसाली लागण करणार असाल, अडसाली ऊस लागण करणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे आणि तो आपण कृपया आवर्जून पाहावा. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अनेक शेतकरी अडसाली ऊस लागणीच्या तयारीत असतील. आपण अडसाली ऊस लागण कशासाठी करतो तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी अडसाली ऊस लागण करतो. पण अनेकांसाठी हीच अडसाली ऊस लागण ही डोकेदुखीची नांदी ठरू शकते. ती कशावरून तर अवेळी व भरमसाठ पडणारा पाऊस यामुळे अनेक जण ओलीत लागण करतात कांडी तोडवून, अनेक जण सुकी लागण बेडग्यानं चर मारून करतात. दोन्ही कंडिशनमध्ये अवेळी पडणारा पाऊस, पाणी द्यावं ओल्या लागणीला तरी प्रॉब्लेम आहे आणि सुक्या लागणीला न द्यावं तरी प्रॉब्लेम आहे. दोन्हींचा परिणाम असा होतो की ती लागण तुटाळ होते. ही लागण तुटाळ सांधून सरळी करायला अनेक खर्च, अनेक वेळ शेतकऱ्यांचा वाया जात असतो. ह्या सगळ्यात अडथळ्याची शर्यत पार करून जरी शेतकऱ्यांची सगळी लागण व्यवस्थित एकसारखी उगवली तरी 30व्या किंवा 40व्या दिवशी लागणीच्या वयाच्या जो पाऊस पडतो त्या पावसात जर ही लागण सापडली तर तीच लागण हा एक शिवडी होण्याचा धोका असतो, ज्यामुळे ते फुटवे अजिबात निघत नाहीत. ती लागण एक शिवडी झाल्यामुळे रोपांची संख्या कमी राहते. रोपांची संख्या कमी राहिल्यामुळे एकूण उत्पादन जे आहे, संख्या जी आहे ऊसाची ती कमी राहते. त्याची कारणं कोणती तर भरपूर पाऊस, त्यामुळे सततचा चिखल, त्यामुळे ब्लॉक होणारी मुळं, वापसा नसणे रानात, वापसा नसल्यामुळे मुळे कार्यान्वित नसल्यामुळे, मूळ ब्लॉक झाल्यामुळे जे अन्न घेणार आहे मुळी त्यांची अनुपलब्धता, ह्या सर्व गोष्टींमुळे आपली लागण ही एक शिवडी होते. अनेक शेतकरी 3 महिन्यापर्यंत फक्त डोस वापरत असतात, फवारणी करत असतात, आळवणी घालत असतात की लागणीला आपल्या फुटवा व्हावा म्हणून. ही ऊसाचा फुटवा ही एक अशी टेंडन्सी आहे की ऊसामध्ये एक अपायकल डॉमिनन्स म्हणून एक प्रकार असतो. सगळी अन्नद्रव्य ऊसाच्या शेंड्याकडे खेचून घेण्याची ऊसाच्या बेटाची टेंडन्सी असते. जर त्याला असा मेसेज गेलेला नाही की आपण जेवढी बाळं जन्माला घातल्यात फुटवेच्या स्वरूपात त्यांना अन्न उपलब्ध होणार नाही, तर अशा वेळेला तो जास्त बाळं जन्माला घालत नाही ऊस. त्यामुळे फुटवा कमी राहतो, संख्या मर्यादित राहते, आपलं ऍव्हरेज घटतं. ह्यातून मार्ग काढण्यासाठी समजा आपण त्याच्या फुटव्याच्या आधी म्हणजे 30-40व्या दिवशी जर आपलं कृष्णा फीड्सचं न्यूट्रीबॉन्ड म्हणून हे प्रोडक्ट आहे, आपण मित्रांनो तयार केलेलं आहे, ज्यामध्ये पीएच 4.18% आहे, ज्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 49% आहे. आपल्या रानांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे काळ्या खोल जमिनीत ऊस लागण करतात अशा लोकांचा की त्यामध्ये पीएच अतिशय कमी आहे, त्यांचा पीएच अल्कलाईन झालेला आहे. आपल्या प्रोडक्टमध्ये अतिशय पीएच कमी असल्यामुळं जर त्या रानाचा पीएच 9 असला आणि आपला पीएच 4 असला तर त्या ऊसाची कार्यान्वित मुळी लहान रोपाची ती 10 ते 15 सेंटीमीटर आहे. आपण सगळ्या रानाची तर माती बदलू शकत नाही, पण त्या मुळेभोवती काही काळापुरतं आपण कमी पीएचचं वातावरण जसं की 7 पर्यंत पीएच आणू शकतो. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन 49% आहे, ज्यामुळे त्या रानाचा त्या मुळाभोवतीचा ऑर्गॅनिक कार्बन काही काळापुरता हा चांगला येऊ शकतो. त्यामुळं त्या ऊसाचा फुटवा वाढतो, पानांची रुंदी वाढते आणि शेतकऱ्याला जो नाहक खर्च आणि मनस्ताप होतो 2 महिने जेटा कापूपर्यंत काही डोस टाकून, आळवण्या देऊन, फवारण्या देऊन प्रचंड पैसे खराब होतात, बर्बाद होतात. यातून जर सगळ्यांना आपल्याला वाचायचं असेल तर आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये जावा आणि आपलं कृष्णा फीड्सचं न्यूट्रीबॉन्ड त्याचं सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस ह्याच्या मागे दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, तसेच सेकंडरी न्यूट्रिशन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, तसेच टर्शरी न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण ज्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो, मॅंगनीज, सल्फर, मॅंगनीज, कॉपर, झिंक, आयर्न हे सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. हे वापरायचं प्रमाण आहे एका एकराला 200 लिटरला 2 लिटर, 100 लिटरला 1 लिटर हे याचं प्रमाण आहे. ह्याची आळवणी तुम्ही सुरुवातीला घाला. ह्याचं ड्रेंचिंग आपण ज्याला इंग्लिशमध्ये ड्रेंचिंग म्हणतो, ह्याचा ड्रेंचिंगचा फरक अतिशय चांगला आहे. जर 15 दिवसाच्या अंतराने ह्याच्या 2 ड्रेंचिंग झाल्या तर तुमच्या ऊसाला अतिशय चांगला फुटवा येईल, त्याचं अतिशय चांगले पानाची रुंदी वाढेल आणि ह्या पुढच्या सगळ्या मनस्तापातून आपली सुटका होईल. धन्यवाद.